वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिक मान्य सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी। नामे सज्जन जो नृपे बसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी। तेथे जागृत रामदास विलसे जो या जला उधरी। आज आपल्या 14व्या दशकाचा अखेरचा समास आहे आणि अगदी लहानसा आहे, 21 ओव्यांचा समास आहे आणि एक यादीच्या यादी समर्थाने दिली आहे। बेडेकर काकू वाचून येतात समास, त्यामुळे त्यांना लक्षात येईल की नुसते दृष्टांत एका पाठावर दिले, पण या संत मंडळींचा अशा प्रकारचं काही सांगण्यामागचा हेतू वेगळा असतो की असे नुसते दृष्टांत देऊन काही तुम्हाला माया निरूपण त्यांना सांगायचं असं नाही। तर हे ब्रह्म आणि मायामध्ये फरक काय आहे, त्या ब्रह्माच्या पार्श्वभूमीवर माया म्हणजे नेमकं काय आहे, तर या मायेच्या संदर्भात दाखल्यांच्या आधारे त्यांनी माया म्हणजे काय ते आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। आता आत्तापर्यंतच्या समासात की आत्तापर्यंतच्या दासबोधामध्ये आपल्या सगळ्यांचा हेतू त्या आत्मज्ञानापर्यंत जावं अशासाठी संत प्रयत्न करत आहेत की आत्मज्ञान म्हणजे काय आहे, ब्रह्म म्हणजे काय आहे, सद्वस्तू म्हणजे काय आहे ते आपल्याला कळावं। आपला हा देह चालवणारा आज जो ईश्वर बसलेला आहे त्याला ओळखावं, अशा प्रकारचा सगळा आपला एकंदर प्रवास आहे कुठल्याही ग्रंथाचा करायचा म्हटलं तर असं असतानासुद्धा हा अनुभव काही आपल्याला येत नाही सामान्य माणसांना, की आपल्याला हे मान्य आहे की हो आमचा देव रोज सकाळी जाग येते बाबा, कोण जाग आणतं भाग वेगळा, परंतु रोज आपण जागे होतो, रुटीन आपलं चालू राहतं। तर हे सगळं चालवणारं आत काहीतरी यंत्रणा आहे हे आपल्याला मान्य असतं, पण त्या परमात्म्याला ओळखावं म्हणजे काय तर तसं नाही होत। तर सामान्य माणसाला ही ब्रह्मवस्तू म्हणजे काय आहे ती ओळखता येत नाही, पण संत जे आहेत, असामान्य जी मंडळी आहेत त्यांना हे ओळखता आलेलं असतं, पण ते तुम्हाला दाखवता येत नाही। सद्वस्तू अशी की दाखवता येत नाही, त्यामुळे त्यांना ती समजली आहे, आपल्याला समजावून सांगण्याचं ते अशा प्रकाराने प्रयत्न करत असतात। तर सामान्य माणसाला आपलं काय होतं, आपलं मन अज्ञानाकडे जाणार असतं, म्हणजे दृश्य जग जे आहे त्याच्यावर आपला विश्वास असतो। त्यामुळे ब्रह्म, सद्वस्तू, आत्मा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपण म्हणतो असेल बाबा, आता ते म्हणतात म्हणजे असेल असं इथपर्यंतच आपली होते। ज्याचा अनुभवच आपण घेतलेला नाही आहे तो दाखवायचा कसा, सांगायचा कसा, ओळखायचा कसा, जाणायचा कसा, असे सगळे प्रश्न आपल्यासारख्यांना पडतात। याच्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की ते जे काही आपलं अज्ञान आहे आणि आपल्याला हा जो अनुभव येत नाही आहे याचं कारण मध्ये जो हा दृश्य जगाचा पडदा आहे ना, त्यामुळे आपल्याला तो अनुभव येत नाही आहे। काल आम्ही मैत्रिणीच्या जमलो होतो, सगळ्यांचं म्हणणं असंच होतं, खरं म्हणजे घंटाईच्या देवळात आले होते मीरा प्रवचनाला, पण एकदा मारली बी चक्कर शेजारी, घ्यायचं काही नव्हतं, प्रत्येकाचा अनुभव हाच, घ्यायचं काही नव्हतं, व कशाला गेलीस, पण आपल्याला त्याचं आकर्षण आहे, माणसाला दृश्य जगाचं आकर्षण आहे। घ्यायचं असो नसो एक चक्कर मारून यायला काय जात आहे, म्हणजे जायचं आहे वेगळ्या ठिकाणी, ऐकायचं आहे वेगळं, हे सगळं बरोबर आहे, तिथे जाऊन मला काही घ्यायचं नाही हे पण सगळं बरोबर आहे, पण तरी चक्कर मारावीशी वाटते, हे जे काही आहे ना हे चुकीचं बरोबर नाही। ही आपली ओढ आहे दृश्य जगाकडे बघण्याची, लागतं बघायला, वाटतं की एखादीचा ड्रेस बघितला की छान आहे म्हणून म्हणावंसं, मनुष्य स्वभाव आहे। त्यामुळे ह्या जगामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीचं आकर्षण वाटणं हे काही चूक नाही आहे। हे जे खरं म्हणजे ब्रह्मवस्तू नाही आणि दृश्य जग आहे हे जे काही आहे ह्याला माया म्हणतात। आम्हाला हे सगळं कळत असून सुद्धा या दृश्य जगामध्ये आम्ही अडकतो, ह्याला माया म्हणतात। आणि समर्थ म्हणतात याच्यातच परमेश्वर आहे, तो बघा, बाकी सगळं सोडा। सगळ्या जगामध्ये भगवंत आहे, त्या परमात्म्यात जे जसं नाही तेच आम्हाला खरं वाटतं, कारण आम्हाला डोळ्यानं दिसतं, मग ते आम्हाला खरं वाटतं। म्हणजे हेच माणसाचा हा अज्ञान म्हणा, तो स्वभाव म्हणा, दृश्य जगातला तो एक आनंद म्हणा, तो त्याला मिळतो। त्यामुळे माया या शब्दाचं वर्णन करताना जे दिसते ती माया, जी भासते ती माया, जे आपल्याला आकर्षण वाटतं ती माया, आणि ह्याच्या पलीकडे जे आहे ते सगळं ब्रह्म आहे। आणि त्यात अजून एक पुढे म्हणायचं झालं, असतं ते दिसत नाही आणि जे नसतं ते दिसतं, म्हणजे ह्या जगामध्ये जिकडे तिकडे परब्रह्म भरलेलं आहे हे खरं आहे, पण ते आम्हाला दिसत नाही, आम्हाला भलतंच काय 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 गोष्टी दिसतात। तर
याच्यासाठी हे जे की होतं त्याला माया असं म्हटलं आहे. त्या ब्रह्म आणि माया या 2 शब्दातला आपल्याला अर्थ कळतो. आणखीन सोपं करायचं झालं तर इंद्रियाला जे दिसतं ती माया. आपल्याला सगळे जे अनुभव असतात ते इंद्रियांमार्फत आपण घेतो. डोळ्यांनी बघायचं, कानाने ऐकायचं, एकमेकींना आपण सांगायचं. तर असे जे एकमेकांचे अनुभव सांगायचे असतात आणि इंद्रियांच्या मार्फत जे असतात त्याच्यावर आपण ठरवतो. तर सोपी व्याख्या काय, जी गोष्ट इंद्रियांच्या मार्फत आपल्याला कळते ती माया आहे. कारण हे जे आहे ते अतिंद्रिय आहे. जे ब्रह्म आहे, जे काही सद्वस्तू आहे, जे काही आत्मज्ञान आहे, ही सगळी जी काही आहे हे इंद्रियांच्या पलीकडे, इंद्रियांच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे हा पण मोठा फरक आहे. त्या ब्रह्ममायेचा फरक ते आपल्याला सांगितला. दुसरं सांगितलं ही जे काही सगळं माया आहे हे नाशिवंत आहे. ब्रह्म जे आहे ते नाशिवंत नाही. अशी ब्रह्ममायेचे खरं म्हणजे व्याख्या किंवा त्यातला दोघांच्यातला फरक हा आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहे. हे सगळं मायेच्या संदर्भात विचार केला तर आपल्याला की यादी दिली बघा बरं, हे माया आहे, हे जग असं असं आहे. आता याच्यामध्ये असणारा परमात्मा आपल्याला बघायचा असेल तर आपली तयारी कशी व्हायला पाहिजे. म्हणून मग 21 ओव्यांमधले दृष्टांत आपण घेऊच, त्याच्यात आपण भर पण घालू, का आपल्याकडे भरपूर आहे. समर्थांच्या काळामध्ये समर्थांनी दिलेले दृष्टांत आणि त्याच्यात भरीच. माझे वडील गोरेगावला राहायचे आणि गमतीनं म्हणायचे, गोरेगावमध्ये छोटीशी वस्ती आहे आपल्यासारख्या लोकांची. अधिकारी आडनावाचे कोणाला नोकऱ्याच नाही, काय डोळस आडनावाच्या सगळ्याला चष्मे. तर हे जे की आहे ना, अशी उदाहरणं खूप दिलीत समर्थाने. तर अशी भर आपण पण घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि आपण आणखी घालू पण शकतो. 400 वर्ष झाली, त्यामुळे अनेक या म्हणजे दिसत आहे पण खरं नाही असं वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मायेच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात भर घालतो. पण तरीसुद्धा एक शास्त्रीय दृष्टिकोनातून ह्या मायेचा अर्थ काय आहे किंवा मायेला शास्त्रीय परिभाषेमध्ये काय, कशा पद्धतीने ओळखायचं किंवा मायेची कारणं काय आहेत. काल्पनिक आहेत ती, आपल्याला कल्पनेनीच बाजूला करायची आहेत, पण तरी ती कारणं काय आहेत. आणि आणखीन एक जागर नावाच्या पुस्तकाचा मी अनेकदा उल्लेख करते. शिवाजीराव भोसल्यांचं जागर नावाचं पुस्तक आहे. आपल्या 40मध्ये असताना वर्तमानपत्रामध्ये त्यांचा रोज एक लेख यायचा आणि त्याचं संकलन करून त्यांनी 2 ग्रंथ लिहिले जागर नावाचे. त्याच्यामध्ये एक उकल ब्रह्ममायेची या नावाचा एक लेख आहे. तो आपल्या या समासाला अगदीच अनुकूल आहे. त्यामुळे या 3 गोष्टींचा पण आपण विचार करू. केवळ 21 ओव्यांमधल्या दृष्टांताचा विचार एवढाच आजचा समास नाही आहे. तर या समासाला आपल्याला या सगळ्या 3 गोष्टींचा पण अभ्यास करायचा आहे. म्हणजे मग माया म्हणजे काय हे आपल्याला कळेल. आणि समर्थांचा दृष्टिकोन पण तसाच आहे. नुसत्या यादीमधली माया आपल्याला कळेल, आपण ती अनुभवतोच की आपल्याला ह्या मायेच्या ह्याच्यात आपण अडकतोच. पहिल्या 15 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला आपण कसे फसतो ते सांगितलं आहे. आपल्याला म्हण सगळ्यालाच माहिती आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर आपल्याला जे दिसतं आहे तसं खरं म्हणजे नाही आहे, पण आपल्याला ते खरं वाटतं. स्वाभाविकच आपली फसवणूक होते, हे तर आहेच आहे. म्हणजे जे नाही आहे, जसं नाही आहे तसंच आपल्याला ते भासतं. नेहमी ज्ञानेश्वर माऊलींचा जो दृष्टांत आहे त्याचा उल्लेख समर्थांनी पण केला आहे की रज्जू सर्पण नेहमीचं उदाहरण आहे. की पूर्वीच्या काळी प्रवास सगळे पायी असत, आपल्यासारखं आत्तासारखे विजेचा शोध नव्हता, त्यावेळी उजेड नसायचा. तर दूरवर असं झाडावरती काहीतरी साप आहे असं वाटतं, दिसतं. जवळ जायचं तर हिंमत होत नाही, साप आहे असं वाटतं आहे, पण कोणाला तरी धैर्य करावंच लागतं. आणि मग जवळ गेल्यानंतर कळतं की अरे काय दोरीचं आहे, इथे काहीच नाही आहे. आणि मग जे खरं म्हणजे जे दिसतं आहे, इंद्रियांना जे वाटतं आहे ते खरं नाही आहे. तसा हा रज्जू सर्पाचं उदाहरण हे नेहमीच दिलं जातं. तर याला तरी माया मिळेल. वाटणं, तो साप आहे असं वाटणं, याला माया म्हणायचं. ज्ञान झालं, प्रकाश आला, ज्ञान झालं, सोबत मिळाली, धैर्य झालं आणि मग ते जे काही खरं आहे ते कळलं की नाही बाबा दोरीच आहे, साप नाही. ते ज्ञान होईपर्यंत काय आहे, इंद्रियांवरती विश्वास. डोळ्यांनी बघते ना, नाही सापच आहे. बरं त्याचे परिणामही मला माहिती आहेत. तो साप चावला तर काय होतं हेही माहिती आहे. त्यामुळे कसं जाणार, भयापोटी. त्यामुळे मायेच्या संदर्भात भय आहे, अज्ञान आहे, या सगळ्या मायेच्या संदर्भात गोष्टी येतात. परंतु ज्ञान झालं की नाही, म्हणून ते म्हणतात की आत्मज्ञान झालं की मग डोळ्यांनी काय दिसतं आहे ह्याला नाही, खरं काय आहे ते आपल्याला कळतं. या दुनियेमध्ये दिसणाऱ्या किंवा इंद्रियांच्या मार्फत होणाऱ्या ज्ञानामध्ये आपण अडकत नाही. याच्यासाठी समर्थांनी पण तोच दृष्टांत आपल्याला दिला. म्हणजे माया भासते, खरी वाटते, खरं नसतं ते वाटतं. जसं आपण
माया शब्द आपल्या मुलाबाळांच्या प्रेमामध्ये वापरतो की आपली मुलांच्यामध्ये आपली माया अडकते असा शब्द आपण वापरतो. आणि मग आम्ही असं म्हणतो कशाला त्या मायेत अडकायचं. त्यांची चौकटीत आपला नंबर आता खालचा गेलेला आहे. लग्न झाली मुलांची की त्यांच्या चौकटीमध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 त्यांचे असतात. आपण बाजूला पडतो, वेळीच सावध व्हावं, त्या मायेत अडकू नये असं म्हणतोच की. पण असं म्हणणं वेगळं आहे आणि प्रत्यक्षात आपण मायेत त्या अडकतोच. म्हणून ते आपल्याला सांगतात की ती जी आहे ती सदैव माया सदैव खोटी असते, ती खरी नसते. ती आपल्याला वाटते पण तसं काही नसतं. अशी सुरुवात समर्थांनी केली. दुसरं ते म्हणाले की काही वेळा असं होतं की आम्ही माणसं ना आळशी आहोत. समर्थांनी करंटा शब्द वापरला. आळशी, दुर्दैवी, करंटा. त्याला दिवा स्वप्न पाहण्याची सवय असते. म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी आपलं असं होईल असं होईल नाही, जरी हे माया काही असली, लोकांचे अनुभव काही असले, असं कसं होईल, माझ्या बाबतीत नाही असं होणार, असं पण मी लगेच म्हणते. माझी मुलंच आहे, उत्तम संस्कार मी केलेले आहेत असं म्हणून मी त्या मायेच्या संदर्भात माझ्याबद्दल एवढी विश्वासाची असते की माझ्या बाबतीत असं घडणारच नाही. समर्थ म्हणतात की अशा नाना कल्पना करायच्या ही सुद्धा मायाच आहे. म्हणजे सगळ्यांचं वाईट होतच नाही, सगळ्यांचं चांगलं व्हावंच अशी इच्छा असते, पण तरी असं वाटणं ही पण मायाच असते. प्रत्यक्षात काय घडतं, प्रत्यक्षात काय घडत नाही याच्यामध्ये न अडकता माया म्हणजे काय हे कळायचं असेल तर ह्या अशा नुसत्या कल्पनेमध्ये रमणं बरोबर नाही असं पण ते आपल्याला सांगतात. आणि मग त्याला एक उदाहरण देतात की आपण दिवा स्वप्न बघतो, म्हणजे स्वप्नातच एखादं छानपैकी, आता समर्थांनी महाल म्हटलं आहे, आपण म्हणूया 4-5 बेडरूमचा मोठं एखादा फ्लॅट आपल्याला मिळाला आहे आत्ताच्या भाषेत म्हणायचं झालं तर असं एक स्वप्न बघायचं की हिल स्टेशनला आपल्याला चांगला कोणीतरी गिफ्टच दिला 5-6 बेडरूमचा फ्लॅट, तर काय होईल, तर हे असं वैभव भोगायला कल्पनेनेच भोगायचं आहे. मग लक्षात येतं अरे ते स्वप्न आहे, असं काय कोणी आपल्याला कोणाला काही देत नाही वगैरे वगैरे. तर हा सगळा जो भास असतो त्या भासामध्ये आपण काही काळ का होईना तो आनंद उगाचच्या उगाच घेत असतो. मग आपल्या लक्षात येतं की अरे असं काही नाही, असं कोण कोणाला देणार आहे का, त्यात त्यांनी काय होणार नाही आहे, हे स्वप्नच होतं की ही नुसती आपली कल्पनाच होती, याचा काही अर्थ नाही असं म्हणतो. मग दुसऱ्या ओवीमध्ये समर्थाने अशा प्रकारचे द्रव्यदारेची वैभवाची स्वप्न पडतात माणसाला. तरुणपणी बायको कशी असावी असं विचारलं तर स्वप्न म्हणून पुष्कळ असतात ना, ठरवलेली अशी पाहिजे अशी पाहिजे अशी पाहिजे. आपल्याला अनुभव असतो, एखादा तरुण मुलगा लग्नाचा असला तर त्याला आपण विचारल्यावर त्याच्या सगळ्या ज्या अटी असतात त्या आदर्शाच्याच असतात. सगळं पाहिजे, शिकलेली पण पाहिजे, उत्तम पण पाहिजे, नोकरी पण पाहिजे, अगदी सगळं 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 छान पाहिजे. पण मग नंतर वर्ष 2 वर्ष 5 वर्ष मग त्याच्या अटी कमी व्हायला लागतात. ती जी काय असतात ती सगळी स्वप्न असतात, त्या मायेमध्ये रमतात, त्याचा काही उपयोग नसतो. त्यामुळे हे जे काही द्रव्यदारेची स्वप्न वैभव आपण पाहत असतो ती सगळी माया. खूप दृष्टांत दिली आहेत मायेवर. 21 ओव्या म्हणजे दाखल्याच्या दाखल्या आहेत. मग पुढे म्हणतात की एखादा समजा नट असतो, तो प्रत्यक्ष काही त्या भूमिकेमध्ये जाऊन काम करतो म्हणून तो तसा असतो. काय राजाची भूमिका केली आहे म्हणजे काय, तो तेवढ्यापुरता 3 तासामध्ये त्याची भूमिका असेल म्हणून तो राजा झाला. पण तो स्टेजवरनं उतरला, मागच्या विंगमध्ये गेला की तो बाकीच्यांसारखाच असतो. त्याला काही वेगळ्या पद्धतीने कोणी वागवत पण नाही, राजा वळत पण नाही. तो त्याला स्टेजवरती असेपर्यंतच तसा आहे. त्यामुळे तो काही खरा राजा नाही. म्हणजे खरं राजाचं जे ऐश्वर्य आहे, तो जो काही मान सन्मान आहे, तो काही त्याला नेहमीसाठी मिळत नाही. तो आपला थोड्या वेळापुरता त्याला असतो, नाटकापुरतं त्याचं बोलणं असतं. तसंच म्हणे हे असं असतं की ही जी माया आहे ती तेवढीच आहे. आपण म्हणे तसंच वागतो. आपण दसऱ्याला आपट्याची पानं देतो, सोनं अगदी 4 तोळ्याचं बागड्या कर वगैरे वगैरे सांगतो तोडली, पण तसं काही नसतं, द्यायचं असतं आपट्याचं पानच. तसं म्हणे सगळा हा हे आहे, एकंदर जग जे आहे हे अशा पद्धतीचं आहे, ही सगळी माया आहे. अशा त्यांनी उदाहरणं दिली. आणि मग त्यावेळेच्या उदाहरणाप्रमाणे म्हणे सती जाणाऱ्या बाईचं वैभव वाढवणं किंवा मृत माणसासाठी स्मशानात जाऊन रडणं. समर्थांच्या त्यावेळेच्या उदाहरणांचा आपला दुसरा आपण उल्लेख करूया. आता ह्या अशा गोष्टी की आपल्याला वैभवाला येते. तर म्हणजे एखादी बाई सती जाते तर तिला मोठं अगदी तिचं वैभव वाढायचं, तिला करायचं आहे काय वैभव, तिला आता संपलं आहे तिचं आयुष्य. तर तिच्याबद्दल असं म्हणणं ही माया आहे. स्मशानात जाऊन एखाद्या माणसाबद्दल तो गेला आता त्याच्याबद्दल रडणं ही सुद्धा म्हणजे माया आहे. तो काय परत येणारच नाही आहे, तुम्ही किती रडलात तरी. तर अशासुद्धा गोष्टी समर्थ म्हणतात हा सगळा माया आहे, मोहाचा बाजार आहे, याच्यात काही उपयोग नाही. खरा जो काही आत्मज्ञानाचा विषय आहे, खरा जो काही ब्रह्म आहे हे ओळखायचं असेल तर या सगळ्या मायेतून बाहेर पडलं. पण ह्या जगामध्ये हे असंच सगळं चालतं. त्यामुळे किती जरी म्हटलं तरी कोणी गेलं की आपण दुःख करणं
हे अगदी स्वाभाविक आहे. फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्यात अडकू नका, हे जगराटी हे घडणारच आहे, येणार तो जाणार, जाणार तो परत येणार, त्यामुळे करू नये. आपल्याकडे आणखीन एक म्हण आहे, जसं मगाशी आपण म्हटलं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, तसं आणखीन एक म्हण आहे की नाव सोनूबाई हाती कठल्याचा वाळा. तर तसं आहे. म्हणून मग त्यांनी खूप सारी की अगदी आडनाव कुबेर आहे पण बिचारा दरिद्री आहे, मग काय करायचं आडनावाचं, त्या काही कुबेर असून उपयोग काय. तर अशी खूप गोष्टी आहे. आठवले आडनाव पण काहीच लक्षातच राहत नाही, मग त्याला काय करायचं. तर अशा खूप खूप गोष्टी. आमच्या बाहेरला एक तिलोत्तमा नावाच्या बाई होत्या, आमच्याकडे नेहमी जोक व्हायचा, तिलोत्तमा म्हणजे खरं सगळ्या उत्तम उत्तम गोष्टीतला तेळतीळ काढून तयार केलेली गोष्ट, मग ती किती उत्तम असायला पाहिजे. पण ही अगदीच काहीतरी कुरूप होती दिसायला. पण नाव आता ते जन्माला घातलं, आईवडिलांनी तिलोत्तमा नाव ठेवलं, काय करायचं असंही आहे. तर असं जे आपल्याला दिसतात तर ही सगळी माया आहे. आपला गमतीचा भाग त्यातला सोडून दिला तरी समर्थाने असं म्हटलं आहे की या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या. तर म्हणजे लक्ष्मी नाव ठेवायचं आणि ती बाई ठेवलेली वाड्यावरची, त्या काळी पद्धत होती. घरी असणारी बायको वेगळी आणि वाड्यावरती वेगळी. तर म्हणे तिचं नाव लक्ष्मी. ती कसली लक्ष्मी, ती मग ठेवलेली कशाला, ती लक्ष्मी असेल ती चांगली उजळ माथ्याने यायला पाहिजे घरामध्ये. तर अशा बाईला जर म्हणतात. किंवा पूर्वीच्या काळी गर्भपात होऊ नये म्हणून एक मंतरलेली दोरी त्या गर्भाशी बाईच्या कमरेला गुंडाळायची, अशी एक पद्धत होती. त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे की मंत्राने भारून दिलेली जी वेल आहे किंवा दोरी आहे ती जर त्या मुलीच्या कमरेभोवती बांधली तर तिचा गर्भपात होत नाही. तर असं जर अशा गोष्टींवर विश्वास ठेवला, समर्थांचा या गोष्टींवरती विश्वास नव्हता, म्हणजे ते म्हणायचं याच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे त्यांनी उदाहरण दिलं की ही माया आहे, असं होईल. मग गर्भपात होणार आहे असं गृहीतच कशाला धरता. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायला हे कशाला करायला पाहिजे. तर असं त्यांनी त्याच्यात हे केलं की असं एखादी गोष्ट ही असं झालं तर तसं झालं तर अशा भावनेने आपण करतो. तर तसं करणं म्हणजे मायेत गुंतणं आहे. तर मायेमध्ये गुंतू नका. खरं जे आहे ते ओळखा आणि त्याप्रमाणे वागा. खूप उदाहरणं दिलेत. एखादी बालविधवा आहे, तिला जन्मसावित्री म्हणायचं. आमच्या लहानपणी तुम्हाला पण असेल एक नामधेय न किं फलम असा संस्कृत एक धडा होता. म्हणजे आपण शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे तशा अर्थाचा होता की त्या सगळ्या नाटकाचा एक ह्याच्यामध्ये जी जी पात्रं होती त्या पात्रांची नावं, त्याच्या विरुद्ध त्यांचा स्वभाव. म्हणजे नाव जीवकहा तो नेमका त्या नाटकामध्ये मृत होतो, नाव त्याचं जीवकहा. किंवा नाव पापकहा स्वभावाने अत्यंत चांगला, नाव त्याचं तसं. एक धनपाली नाव तिचं पण ती दासी दाखवले, असं नाव वेगळं आणि हे सगळं वेगळं. असं एक नाटुकलं होतं शाळेमध्ये असताना. तर हे जे सगळं आहे त्याला म्हणायचं माया. हे सगळं जे आहे ते तसं दिसत नाही, जे नाही आहे ते जे दिसतं त्याला म्हणायचं. उत्तर भारतामध्ये दशावतारांचे खेळ चालतात, ती सगळी माया. कारण तो खेळातलाच कृष्ण असतो दशावतारामध्ये असणारा, त्यामुळे तो खेळातला कृष्ण द्रौपदीला वस्त्र पुरवतो आहे असं ते नाटुकलं होतं तिथे. तर ते सगळं नाटकच आहे, बतावणीच असते. तो काय पुरवणार, ते की खरं नसतं. आणि 3 तास बघणाऱ्या लोकांना कळतं की हे सगळं नाटक आहे. त्यामुळे तो कृष्ण पण खरा नाही, ती द्रौपदी पण खरी नाही, ती वस्त्र पुरवणं पण खरं नाही. हेच असं आहे, त्याला माया म्हणायचं. गावातली छोटीशी नदी आणि त्या नदीला पाणीच नाही. मग आता असं जर असेल पण तिचं नाव मात्र अगदी पयस्विनी, पियुषी म्हणजे अमृत. आता नाव अमृत आणि पाण्याचा टाईम नाही त्या नदीला, काय म्हणायचं. तर ही सगळी माया. खूप साऱ्या गोष्टी ते दिल्या. आपल्या नागपूरकडे स्वयंपाकाला माणूस असतो, अजूनही आहे पद्धत त्याला महाराज म्हणतात. आता करतो तो स्वयंपाक पण म्हणायचं तुला महाराज याला काय म्हणणार. किंवा घरातल्या देव्हाऱ्यामध्ये अन्नपूर्णा आहे पण दारिद्र्य आहे, खायला अन्न नाही. किंवा बाईचं नाव सरस्वती आहे पण बुद्धीचा पत्ता नाही. किती समर्थ निरीक्षण शक्ती. याच्यातून आपल्याला काय उदाहरणांची यादी फक्त आहे त्या एवढाच त्याचा अर्थ, पण याच्यातून त्यांची निरीक्षण शक्ती आपल्याला कळली की किती गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलं. माया कुठे कुठे आहे. ते असं जे नाही आहे ते दिसतं आहे, जे आहे ते आपल्याला दिसत नाही. हे सगळं मायेचं हे आहे. तर म्हणे एवढंसं ते कुत्र्याचं पिल्लू, हाडं दिसत आहेत त्याची आणि त्याचं नाव ठेवलं आहे वाघ्या. याचा काय उपयोग. तर तसं पण आहे की मुलाचं नाव इंद्र ठेवलं आहे आणि मुलाचं नाव इंद्र ठेवलं, तो काय देवांचा राजा होणार आहे का. तर तेव्हा होतं असं की नाव ठेवताना आईवडिलांच्या मनामध्ये काय असेल त्या पद्धतीने नावं ठेवली जातात. याचा अर्थ असा नाही आहे
किंवा आपण हाका मारायला काहीतरी वेगवेगळी नावं मुलांना लाडाने प्रेमाने ठेवतो, तर त्याला ती सगळी माया म्हणतात. पुढे त्यांनी एका म्हणजे उदाहरण म्हणून दिलं आहे की एकदा म्हणे काय तर गाढव ओरडायला लागलं, गाढवीण ओरडायला लागली. आता खरं आहे की गाढविणीचा आवाज काय मोठासा कानाला काय गोड वाटणारा नसतो. तर ती ओरडल्यावर जर म्हटलं वा वा काय छान कोकिळा गाते तर चालेल का? तर तसं आहे ते जग, हे सगळं असं आहे. इतकी टोकाची उदाहरणं दिल्यावर आपल्याला कळावं जे जे दिसतं आहे तसं नाही आहे, ही सगळी माया आहे हे आपल्याला कळावं यासाठी अशी उदाहरणं टोकाची त्यांनी दिलेली आहेत. फुटक्या डोळ्याच्या माणसाला डोळस म्हणावं वगैरे वगैरे. किंवा तुळशीची सगळी बाग आहे, त्याच्यात एखादंच असं भांगेचं रोप येतं आणि ते जे ते आलं की तिला जर तुळस म्हटलं गेलं तर कसं चालेल? आपण बाजारातून पालेभाजी आणतो तसं होतं. निवडायचं का? तो काहीतरी एखादं वेगळंच त्या एवढ्या मोठ्या जुनीमध्ये एक वेगळंच येतं की आपण ओळखत पडली त्याला, मग ते काढून टाकावंच लागतं ना. तसं आहे की जे आहे ते दिसत नाही, जे नाही आहे ते आपल्याला दिसतं. तर मला वाटतं आपण ह्या आता आणखीन पुष्कळ या 15 ओव्यांमधल्या मी सांगितल्या 21 ओव्यांपर्यंत आणखीनसुद्धा गोष्ट आहेत. त्याच्यात एक 16व्या ओवीचा विषय थोडा समजून घ्यायचा आहे. सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार, उगाची दिसे भास मात्र तैसी माया. सावली आणि अंधकार आपल्याला दोन्ही शब्द कळतात. अंधकार कळतो की काही तिथे प्रकाश नाही आहे म्हणून, आणि सावली पण आपल्याला कळते की ती प्रकाशामुळे खाली पडते. सावली पडायला हवी असेल तर प्रकाश असायला लागतो. तर आता ह्या ज्या दोन्ही आपल्याला समजा एकत्र दिसलं तर काय होईल? अंधार आहे आणि सावली पण आहे. तर यामध्ये आपण लक्षात घेऊ की असं होतच नाही, त्याला म्हणतो आपण भास झाला. तर ते म्हणतात की सावली आणि अंधार असं जर आपल्याला एकाच वेळेला दिसलं तर जे काही आपल्याला थोडंसं दिसतं, प्रकाश नसल्यामुळे ती दिसणारच आहे सावली आपल्याला, कारण अंधारच आहे तिथे. मग त्यावेळेला किंचित जे काही आपल्याला दिसतं त्याला आपण म्हटलं मला भास झाला, प्रत्यक्ष नाहीच आहे तिथे काय. तसं म्हणा आहे की ती सावली म्हणजे प्रकाशहीन आहे. सावली याचा अर्थच मुळी असा आहे की ती प्रकाश नसल्यामुळे त्याचं आपल्याला नीट कळत नाही आहे, आणि अंधार आहे म्हणजे तो तिथे पण प्रकाश नाही आहे. मग असं जर असेल तर दोन्ही एकत्र आलं काय वेगळं दिसणार? म्हणून मग त्याचा आपण अर्थ लावलेला आहे की मला वाटलं, भासलं, तशी म्हणे ही माया आहे. माया म्हणजे पण खरं म्हणजे अंधारच आहे, काही दिसणारी गोष्टच नाही आहे. आणि अगदीच आपल्याला वाटलं तर ती सद्वस्तूची सावली आहे. अर्थ कळण्यासाठी लक्षात घ्या की माया म्हणजे काय. तर या मायामधला अंधार जो आहे तो अंधार म्हणजे प्रकाश नाही, ही गोष्ट आहेच, पण तरी देखील जो भास वाटतो याचं कारण असं आहे की ती सद्वस्तूची सावली आहे. माया सद्वस्तूची सावली आहे, म्हणजे माया ही आत्मज्ञानाची ब्रह्माची सावली आहे. आता आतापर्यंत आपण एवढे दृष्टांत पाहिले, म्हणजे सभोवतालच्या दृश्य जगामध्ये इंद्रियांच्या द्वारा दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी माया अशा सगळ्यात येतात. आता त्यांनी म्हटलं की ही जी माया आहे ती सद्वस्तूची सावली आहे, म्हणजे भास आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं दिसतं, याच्यात काही चूक नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की ते खरं नाही हे मनाला पटवलं पाहिजे की हे काही खरं नाही आहे. आपल्याला खरं काय आहे ते शोधायचं आहे, याच्यात आपल्याला अडकायचं नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भास जो आहे त्या भासाचं लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढल्या 17 पासून 21व्या ओवीपर्यंत त्यांनी पुन्हा काही दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत. ते नुसते वाचले तरी आपल्याला कळतील. मी म्हटलं तसं आपण पुढल्या 3 गोष्टींचा विचार करूया. आपण हा जो दशक सगळा पाहिला त्याचं नावच मोठं अखंड ध्यान निरूपण होतं. मी अगदी सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की याच्यामध्ये त्यांनी सद्वस्तू ओळखायला म्हणजे ब्रह्मज्ञान ओळखण्यासाठीचा जी काही प्रक्रिया आहे त्याचं हे केलं आहे, पण एका अर्थाने वेगवेगळ्या समासांचा वेगवेगळे विषय घेऊन आपल्याला दाखवलं आहे. म्हणायचं आहे अखंड ध्यान, आणि अखंड ध्यान म्हणताना पण पाहिलं होतं की अखंड कसं शक्य आहे? आपण 24 तास काही ध्यान करू शकत नाही. तर आपले सगळे जे काही व्यवहार करत असतो आपण त्यावेळेला नुसतं अनुसंधान ठेवणं याला अखंड ध्यान म्हणायचं. की आपण फेरी घालत असतो एक्झिबिशनमध्ये, तरीही ध्यान आपलं जर घंटाळीत असेल तर काही हरकत नाही, 12वी फेरी काही बिघडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने या दृश्य जगामध्ये वावरताना अनुसंधान इथे ठेवणं हे आपल्याला जमवणं एवढं ह्या दशकाचा आपला विषय होता, आणि त्याला आपण अखंड ध्यान म्हटलं. त्याच्यासाठी मग काय काय असलं पाहिजे? मग निस्पृह असलं पाहिजे, भिक्षा म्हणजे समर्थांची त्यावेळची भिक्षा, पण याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा आपल्याला आग्रह असता कामा नये, हव्यास असता कामा नये. जे आहे त्याच्यात आपण समाधानी असलं पाहिजे. आणि मग त्याला जोडून त्यांनी कवित्व, कीर्तन,
असे सगळे समास घेतले होते. याला जोडून त्यांनी अखंड ध्यानाचा पण समास घेतला. तिथेच आपल्या लक्षात आलं की सतत परमात्म्याचं स्मरण आपल्याला व्हावं यासाठी हा सगळा दशक चालला आहे. आणि ह्याला आता अखेरच्या टप्प्यावरती आपल्यावरती अगदी एक मोठा घावच घालून टाकला की जे जे काही बघताय ना ते सगळं खोटं आहे, त्याच्यात काही रमू नका. दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी बाजूला करा, तरच तुम्हाला ही परमात्मा वस्तू काय आहे ती कळेल. म्हणून मग एक शास्त्रीय परिभाषेमध्ये माया म्हणजे काय असं जर विचारलं, आपण जरी शास्त्रीय ग्रंथ अभ्यासत नसलो तरी वेदांचा आधार, उपनिषदांचा आधार घेऊनच दासबोध लिहिला आहे. त्यामुळे समर्थांनी वेदांचा उपनिषदांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे समर्थांचं हे जे काही माया प्रकरण आहे ते त्यांनी उपनिषदांमधूनच घेतलेलं आहे. मग या उपनिषदांमध्ये किंवा या श्रुतिग्रंथ, स्मृतिग्रंथ, वेद असं ज्याला आपण म्हणतो, या सगळ्यामध्ये मायेची परिभाषा नेमकी काय आहे असं जर विचार केला तर त्याला त्यांनी शास्त्रीय भाषेमध्ये काही शब्द वापरले आहेत. आपल्याला अगदी खूप त्याच्यात शिरायचं नसलं तरी आपल्याला ऐकून ठेवायला हवं नेमकं काय आहे. तर त्यांनी असं म्हटलं, स्व आश्रया. स्व आश्रया म्हणजे काय, तर माया स्वतःच्या आश्रयाने राहते. आता स्व म्हणजे काय, ती स्वतः नाही, स्वच्या आश्रयाने राहते. ते स्व म्हणजे परब्रह्म. तर ही जी माया आहे म्हणजे आपल्याला जे खोटं खोटं आहे, आपल्याला खरं वाटतं आहे, पण जे खोटं सगळं आहे ते सुद्धा त्या परब्रह्माच्या आश्रयानेच आपल्याला दिसतं. ते कशाला हवं आहे, तुमचा आमचा देहसुद्धा त्याच्या आश्रयामुळेच जिवंत आहे. त्यामुळे स्व आश्रया हा जो काही परिभाषेतला पहिला शब्द आहे तो आपल्याला सहज पटेल की दिसणारी प्रत्येक गोष्ट ही त्या परब्रह्माच्या साक्षीनंच आपल्याला दिसते, त्याच्याच आश्रयाने ती आपल्याला कळते. अगदी बरोबर आहे. दुसरं तरी म्हटलं स्वविषया. स्वविषय म्हणजे माया त्या स्वला, आता स्वचा अर्थ आपल्याला कळला, स्व म्हणजे ब्रह्म, त्या स्वला विषय करते म्हणजे ती ब्रह्माला विषय करते. म्हणजे जसं आपण मागे गुरु शिष्याच्या संवादात पाहिलं की तो शिष्य सांगत आला गुरुना, हो हो मला ब्रह्म कळलं, मला ब्रह्म कळलं. तर म्हणजे काय तर कळलं तुला, तर म्हणाले मला कळलं की हा डोंगर नाही आहे हे ब्रह्म आहे, हे नदी नाही आहे ब्रह्म आहे, झाड नाही आहे ब्रह्म आहे, मला कळलं हे सगळं दिसतं आहे ना, हे सगळं ब्रह्म आहे असं त्या शिष्याने सांगितलं. मग त्यावर गुरुवा जा परत तपश्चर्येला जा. तुम्हाला का बरं, तुला डोंगर पण दिसतो आहे, ब्रह्म पण दिसतं आहे, तुला नदी पण दिसते, ब्रह्म पण दिसतं आहे, तर त्यातलं ब्रह्मच दिसलं पाहिजे. ते दिसणार पण त्याचा आपल्याला काही विचार करायचं कारण नाही आहे. तसं दृश्य जग आपल्याला दिसणार, माणसं दिसणार, पशुपक्षी दिसणार, चांगलं वाईट दिसणार, आवडत्या नावडत्या गोष्टी करणार, सगळं सगळं होणार. पण त्यातलं ब्रह्म काय आहे ते ओळखलं पाहिजे. तर ते जे माया आहे त्या मायेचा विषय तोच आहे, त्या स्वविषय म्हणजे ब्रह्मालाच ती विषय करते. ती ब्रह्माला थोडीशी झाकून टाकते आणि आपल्याला भलतं भलतं दाखवते. आपण त्याला बाजूला करून खरं ब्रह्म काय ते कळून घेतलं पाहिजे. तर ही जी ब्रह्म नावाची संकल्पना आहे जिचं असं सहज ज्ञान होत नाही, संतांना होतं, तुम्हा आम्हाला होत नाही, याच्यासाठी त्यांनी आपल्याला म्हटलं की हा सगळा जो की आहे तो त्या मायेचाच खेळ आहे. माया ती त्याला झाकून टाकते. तिसरा शब्द सगळीकडे तसंच सांगितलं, स्वनिर्वाहक. पहिलं स्व आश्रय सांगितलं, मग स्वविषय सांगितलं, आता म्हणजे स्वनिर्वाहक. निर्वाह म्हणजे अस्तित्व. आता तिचं जे माया म्हणते माया म्हणते ब्रह्म हेच अस्तित्व आहे माझं. अगदी खरं आहे की प्रत्येक गोष्ट दिसणारी ती त्याच्यामध्ये परमात्मा असल्याशिवाय असूच शकत नाही ना. त्यामुळे त्या प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे असं जे बोललं जातं ते मायेच्याच प्रभावामुळे. परनिर्वाह म्हणजे ब्रह्मस्वरूपाहून जे काही कल्पनेतलं असतं, वेगळं असतं, ते सुद्धा ब्रह्मस्वरूपाहून अन्य जरी असलं तरी तिथे पण ब्रह्म आहे. ब्रह्म नाही अशी जागाच नाही. त्यामुळे स्वनिर्वाहक असू दे, परनिर्वाहक असू दे, ती मायाच सगळीकडे आहे. असे काही व्याख्यातही दिले, शब्द खूप आहेत. सत विलक्षण म्हटलं आहे, अर्थ सगळीकडे काय. सत म्हणजे पूर्वीपासून आलेलं, ज्याला अनादी म्हणतो, आहेच आहे. म्हणजे परब्रह्माची व्याख्या करताना ते अनंत आहे, व्यापक आहे, ते अनादी म्हणजे सृष्टी निर्मितीच्या अगोदरपासून आहे, सृष्टी नाश झाला तरी ते असणारच आहे, असं जे करतो वर्णन, तर ती माया म्हणते की ते सत्विलक्षण आहे. म्हणजे ब्रह्म हे सत्विलक्षण आहे. म्हणजे ब्रह्माच्या निर्मितीचा प्रश्नच नाही, तर निर्माण होतच नाही, ते आहेच आहे असं त्या. आणि मग माया काय आहे, तर माया अशी प्रवाहरूप आहे. त्या ब्रह्माच्यामुळे ती माया अशी प्रवाहरूप दिसते. जसं आपण म्हणतो ना की कालाप्रमाणे किती किती गोष्टींमध्ये बदल होतो, तो सगळा बदल म्हणजे काय माया आहे. आणि मायेप्रमाणे तो बदल होतोच. आपलं रहेन सहन, भाषा, सगळ्या गोष्टी बदलतात.
पण बदलतं तरी त्याच्या मागे असणारी जी परब्रह्माची गोष्ट आहे ती असतेच असते, ती शाश्वतच असते. म्हणून ती सांगते हे सगळं विलक्षण आहे, मायेची निर्मिती केव्हा झाली अशी कल्पना आपण करू नाही शकणार. ब्रह्माची निर्मिती आहेच आहे, त्याची झालीच नाही आहे, पण माया अशी सारखी सारखी तयार होत असते, निर्मिती होत असते, नाश होत असतो. जसं सत विलक्षण आहे तसं ते असत विलक्षण पण आहे. म्हणजे जे कधीच अस्तित्वात नाही आहे त्याला असत विलक्षण म्हणायचं. आता कधीच अस्तित्वात नाही म्हणजे मायेतल्या सगळ्या गोष्टी खरं नाहीच आहेत अस्तित्वात, आम्हाला त्या दिसतात म्हणून आम्ही म्हणतो त्या. मग त्याला त्यांनी उदाहरणं दिले. सशाला शिंग असूच शकत नाही, सशाला शिंग कसं असेल, ते दिसणारच कसं. तर ह्या अशा ज्या कल्पना असतात त्यासुद्धा त्या मायेच्या ह्याच्याची त्यात, म्हणून त्याला म्हटलं आहे ते असत विलक्षण. आता ही सगळे शास्त्रीय याच्यातल्या परिभाषेतले सगळे शब्द आहेत, ह्याचा काय आपल्याला रोजच्या जीवनामधले तुम्हा आम्हाला जी ब्रह्ममाया हवी आहे त्याच्यात काही फारसा संबंध नाही. पण शास्त्राने किती खोलवर विचार केलेला आहे मायेचा याच्यासाठी शब्द आपल्याला कळावे, एवढाच त्याचा अर्थ. पुढे तरी म्हटलं की प्रतीती मात्र सत्तावान, मायेबद्दल म्हणता येतं. म्हणजे जेवढा वेळा आपल्याला मायेची प्रतीती म्हणजे अनुभव येतो तेवढाच वेळ ते खरं असतं. आपला जो मायेतला अनुभव आहे, म्हणजे जसं एखादी वस्तू आपण बाजारातून आणली की त्याचा जो काही आनंद आहे तो किती काळ टिकणार, त्या वस्तूचं जे काही लाईफ असेल तेवढं. आणि आपल्याला माहिती आहे की हल्ली आपण बहुतेक चायनातली असेल ते काही टिकणार नाही, ते आपलं एक एकदा वापरायचं असं आपण उदाहरण देतो. तर याचा अर्थच तो आहे की ही जी काही आहे प्रतीती मात्र, त्याचा जो अनुभव आहे तो अगदी थोडक्या काळातला असतो. म्हणजे त्यांनी तर वर्णन दिलं आहे की फक्त स्वप्नापुरता, जाग आली की ते कळतं. तसं त्या वस्तूंचा किंवा मायेतला जो अनुभव असतो तो इतपतच असतो की तो लगेचच जातो. नाटक सिनेमा एखादा बघून आलो की उगाच गेले, काही अर्थ नव्हता. मग काय झालं, तर याचा अर्थच तो आहे की ते स्वप्नवत थोडा वेळ टिकणारं. मायेतल्या सगळ्या गोष्टी ह्या अशा अगदी थोडा वेळ टिकणाऱ्या असतात. त्याचं कधी कधी जरा जास्त काय टिकायचं आपण म्हणूया दीर्घकाळ पडणारं स्वप्न, या पलीकडे काही त्याचा अर्थ नाही, सत्य काही नाही. आणखीन एक शब्द वापरला आहे ज्ञाननिवर्त्य. शब्द आपला ऐकून ठेवा. कधी वेदांचा आज घैसाच बाई आल्या असत्या तर त्या वेदांताचा अभ्यास करतायत, त्यामुळे खरं तर मी हे सगळं अभ्यास करण्या म्हणजे सांगण्यामागचा उद्दिष्ट आहे की म्हणजे अशा मंडळी की ज्यांना ते शब्द माहिती आहेत तर त्याला कळपण तुम्ही पण ऐकून ठेवा की ज्ञानामुळे म्हणजे आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे त्याच्यामुळे ही माया निवृत्त होते, म्हणजे बाजूला करता येते. ज्याला ज्ञान झालं आहे तो प्रत्यक्ष केलं नाही पण तो मनाने ही गोष्ट करू शकतो. ते असणारच आहे, दृश्य जग असणारच आहे, तो काय करणार आहे, पण तो त्याच्यामध्ये रमत नाही, तो सहज बाजूला करू शकतो. मग अशी जसं रज्जू सर्पाचं उदाहरण घेतलं त्याच्यासारखं आहे की त्याला फक्त कळतं की तो साप नाही आहे. तसं घडलं की मग तो काही त्याच्यात अडकत नाही. त्याच्यासाठी ते आत्मज्ञान व्हावं लागतं. परंतु ती असणारी दोरी आणि दिसणारा साप तो असणारच आहे, फक्त त्याला हे कळतं की ती दोरी आहे, एवढाच त्यातला फरक. म्हणून त्यांनी शब्द वापरला आहे ज्ञानविवर्त्य. ज्याला ज्ञान झालं आहे तो बरं तो इतरांना किती जरी सांगितलं तरी पटलं पाहिजे ना. अरे नाही बाबा तुझा बरं पुढे आणि बघ हात लावून दाखव मला, मी येतो तुझ्या मागे, असंच म्हणू ना. कारण ज्याला खात्री नाही आहे, ज्याला ज्ञान झालेलं नाही आहे, तो कशाला त्याला मायेतच आहे ते बरोबर वाटणार. त्यामुळे ज्ञानविवर्त्य याचा अर्थ ज्ञानानं माया निवृत्त होते, नाही तर ती माया असतेच. प्रत्येकाला कितीही वेळा जर हा अनुभव सांगितला लोकांनी तरीसुद्धा प्रत्यक्ष कृती करताना आपण मी काय जाणार आहे पुढे, ते काय माहिती नाही बाबा, तेव्हा होतं, आत्ता काय वेगळं असतं तर काय करू, जाऊ दे, ज्याला जायचं आहे त्याला जाऊ दे असं म्हणू. त्यामुळे ते ज्ञानविवर्त्य, ते ज्ञान जे आहे ती माया निवृत्त होते. पुढे म्हटलं आहे बाधयोग्य, म्हणजे मृगजळाचं उदाहरण दिलं आहे. म्हणजे काय तर ते मिथ्याच आहे. मृगजळ ही म्हणजे मगाशी जर सशाची शिंग तसंच आहे ते. मृगजळ म्हणजे भासणारीच गोष्ट आहे, खरं नाहीच आहे. दूरवर वाळूमध्ये पाणी आहे असं भासणं त्याला मृगजळ आपण म्हणतो. तसंच म्हणे हे जग मिथ्या आहे, खोटं आहे, याला माया म्हणायचं. मृगजळ जितकं खोटं, सशाची शिंग जितकी खोटी, तितकंच म्हणाली ही माया खोटीच असते. आपण त्याच्यात अडकतो, त्याला बाधयोग्य, ह्या सगळ्या दृश्य जगामध्ये अडकायला ते अगदी योग्य आहे आणि म्हणून आपण अडकतो. सगळं कळतं आपल्याला पण तरीही पुन्हा पुन्हा आपण अडकतो म्हणून म्हटलं आहे. आणि शेवटचा एक शब्द वापरला आहे की त्रिकालिक, तिन्ही काळामध्ये निषेधाची प्रतियोगी. म्हणजे आता इथे त्यांनी उदाहरण दिलं आहे शिंपल्यावर होणारा चांदीचा भास. हे पण उदाहरण आपल्याला माहिती आहे. चकाकतं ते की सगळं सोनं नसतं. दिसणारा 1 ग्रॅमचा दागिना इतका छान दिसतो पण मग लक्षात येतं की हातात घेतल्यावर कळतं की हे काही खरं सोनं नाही आहे. तर असं जे की आहे याचा अर्थच असा आहे की ते अस्तित्व त्रिकाल नाही आहे, कायमस्वरूपी नाही आहे.
त्या वस्तूचं तिला माया का म्हणायचं, तर त्याचं अस्तित्व काही काळापुरतं मर्यादितच आहे. चांदीचा भास होतोय, तो आहे शिंपलाच. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की हे काय, हे त्रिकाला बाज, नंतर तरी ती मायाच आहे असं कळेल, हे काय कायमस्वरूपी टिकणारं नाही आहे. मग खरं काय, तर हे सगळं जग हे सर्वम ब्रह्ममयम आहे. सगळीकडे परमात्मा परमेश्वर परब्रह्म भरलेला आहे. आणि हे जे काही सगळं वरती कोटिंग आहे ती मायेचं आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे असं त्यांनी सांगितलं. आता असं म्हणताना त्या मायेची काही कामं आहेत ज्यामुळे आपण फसतो, आपण पुन्हा पुन्हा याच्यात अडकतो. तर ती जी माया आहे ती आपल्याला का अडकवते, तर तिची काही अशी रूपं आहेत, काल्पनिक आहेत, पण त्या रूपांमुळे आपण तिच्याकडे आकृष्ट होतो आणि त्याच्यामध्ये आपण अडकतो. ती जी माया आहे. आणि मग त्या रूपांना जर आपण, ती काल्पनिक आहे तसं आपल्याला कळलं आहे धादांत, तर त्या रूपांमध्ये आपण अडकता कामा नये. पण आपल्याला असं आकर्षक दिसलं की आपण त्या रूपात अडकतो. तर ती माया कल्पित आहे, रूप असं दिसलं तरी ते खोटं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, कारण ती माया काल्पनिक आहे. बरं, असं जरी सगळं असलं तरी तिला प्रधान म्हणतात. माया महत्त्वाची आहे. जेव्हा ह्या संबंध सृष्टीचा प्रलय होईल त्यावेळेला त्या सगळ्या ब्रह्मांडाचं अस्तित्व संपून जाईल, प्रलयामध्ये काहीच शिल्लक राहणार नाही. आणि मग पुन्हा जेव्हा ते तयार होईल तेव्हा बीज रूपाने जे येणार आहे ती मायाच असणार आहे. त्यामुळे तसं मायेला अगदीच डावलून नाही चालणार. हे जे सगळं चक्र आहे ते पुन्हा सुरू व्हायचं असेल तर प्रलयानंतर पुन्हा सुरू होताना जे बीज लागेल ते मायेचंच लागेल. त्यामुळे अगदीच काही म्हणजे त्यासाठी तरी तिला प्रधानतत्व म्हणावंच लागतं. त्यामुळे त्यांनी लगेच आपल्या सांगितलं, जरी काल्पनिक असलं, जरी खोटं असलं तरी ती आहेच. जगाची उत्पत्ती त्याच्यातून होणार आहे. जगाची उत्पत्ती तमोगुणातून होते. असं असल्यामुळे त्या मायेच्या संदर्भात तिला प्रधान म्हणावं लागतं. तिला स्वाभाविक, त्याला आपण आणखीन एका शब्दामध्ये तिला प्रकृती म्हणतो. या प्रकृतीतूनच हे सगळं निर्माण होतं. मायेला असं अघटित घटना काही म्हणायचं कारण नाही. ज्यांची कोणाची कल्पना म्हणजे आपण म्हणतो ना की अशी कशी गोष्ट घडेल, पण अघटित घटनांची कल्पना आपण ज्या करू शकत नाही ती सुद्धा माया करते. असं घडणंच शक्य नाही असं आपण खात्रीपूर्वक म्हणतो, ते पण मायेच्या स्वरूपातच असतं. आणि म्हणतो बापरे असं कसं घडलं, कल्पनाच नाही आपल्याला करतायत, अशा गोष्टी घडतात. म्हणजे आपण जसं जगातल्या वेगवेगळ्या पदार्थ वापरून नवीन एखादा पदार्थ तयार करतो. असं आहे की वस्तूंशिवाय आपण काही करू शकणार नाही. काही काही जे करायचं आहे त्याला आपल्याला मटेरियल लागेलच. काही ना 2-4 वस्तू असतील, काही आणखीन लागतील, पण काहीतरी वस्तू घेतलं की नवीन वस्तू तयार होते. तसं म्हणे मायेच आहे. जी माया आपण ज्याला म्हणतोय ती काय करते, ह्यातल्याच वस्तू, जगातल्याच वस्तू दाखवते आणि एक आकर्षक काहीतरी आपल्यासमोर आणते, मग आपण त्याच्यात अडकतो. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे अघटित वगैरे असं काही नाही, ही मायाबरोबर या सगळ्या गोष्टी अशा करत असते. दुसरं म्हणजे हे अज्ञान आहे. माया म्हणजे प्रकृती सांगितलं, माया म्हणजे अगदी महत्त्वाची गोष्ट आहेच म्हणून सांगितलं, कारण तिच्यामुळे पुन्हा सगळी निर्मिती होणार आहे. नंतर माया म्हणजे जे अघटित वाटतं ते पण करणारी असते. आणि मग पुढे म्हणतात की माया ही ह्या सगळ्या ब्रह्मस्वरूपावर एक पडदा आहे किंवा आवरण आहे. आणि म्हणून त्या मायेला अज्ञान असं म्हणतात. अविद्या म्हणा, अज्ञान म्हणा. पण आता आपल्याला एवढ्या सगळ्या चर्चेवरून माया म्हणजे काय ते कळलं, त्याच्यात आपण का अडकतो हे पण आपल्याला कळलं. सगळं खोटं आहे, कल्पना आहे, त्याच्या मागे असणारी जी ब्रह्मवस्तू आहे ती खरी आहे असं सगळं कळलं. पण शिवाजीराव भोसलेंनी आपल्याला छान सोप्या शब्दामध्ये, साधारणपणे वर्तमानपत्रामध्ये येणारा हा तो सामान्य मंडळी पण वाचत असतात, त्यामुळे त्याची भाषा जरा थोडीशी आपल्याला सामान्य असते. तर आता जी आपण गोष्ट पाहिली ती गीता सागर नावाचा शंकर अभ्यंकरांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या गोष्टीतून होतं. त्यामुळे तिथे सगळं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. ते शब्द आपल्याला थोडेसे अपरिचित असल्यामुळे आपल्याला ते तेवढ्यापुरते कळले, सोडून दिले तरी चालेल. पण शिवाजीराव भोसलेंनी ह्याच सगळ्या गोष्टी, हे सगळे शब्द न वापरता विवेकानंदांच्या परदेशातल्या भाषणाचा थोडासा आधार घेऊन फार सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर आणलं. ते असं म्हणतात की ही जी माया कल्पना आहे किंवा ब्रह्मकल्पना आहे, ही ब्रह्मकल्पनासुद्धा खरं म्हणजे अगम्य आहे, म्हणजे समजणारी नाही आहे, पण रम्य आहे. शिवाजीराव भोसलेंचे शब्द असेच असायचे, रम्य आणि अगम्य. अगम्य म्हणजे कळणार नाही, पण छान मन प्रसन्न करणारी आहे. आता अगम्य आहे आणि रम्य आहे असं कसं आहे, परंतु जे कळत नाही आहे ते सुद्धा आपल्याला आवडू शकतं, तशी आहे. हे काय करायचं तर विवेकानंद
काही निवडक लोकांचे वर्ग चालवायचे परदेशामध्ये. जो काही फावला वेळ त्यांना मिळायचा त्या वेळामध्ये बुद्धिमान लोक त्यांच्याकडे यायची आणि त्यांचा कार्यक्रम असायचा. त्यामध्ये फक्त विवेकानंद बोलायचे असं नाही, तर शंका समाधान असायचं. खूप साऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाच्यावरचे प्रश्न या अभ्यासक मंडळी त्याला विचारायचे. आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, असं जे की त्यांच्या कानावर ह्या स्वामीजींच्या भाषणातून शब्द यायचे, त्या शब्दांचे अर्थ ही मंडळी त्यांना विचारायची. आणि स्वामीजी छानपैकी त्यांच्या ह्या सगळ्या शंकांचं समाधान होईल असं उत्तर द्यायचे. एकदा स्वामीजी सहज म्हणाले की तुम्ही असं करा की एखाद्या व्यक्तीचे बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंतचे अनेक फोटो अंतरानं 10, 20, 30, 40, 50 वयाचे असे सगळे फोटो जमा करा. म्हणजे मग आपल्याला कळेल त्या व्यक्तीचं त्यावेळेचं दिसणं. लहानपणी 10 वर्षाची ती व्यक्ती होती तेव्हा ती काय दिसत होती. आपण पण म्हणतो आता नातवंड मोठी जागी काय लहानपणी गोड होता, आपलंच असतं, पण तरी म्हणताना आपण म्हणतोच की याचा अर्थ काय, त्यावेळेचं रूप, नंतरचं रूप आणि आता वृद्धापकाळापर्यंत जे काही समजा 8 टप्प्यातले फोटो आपण पाहिले तर 8 टप्प्यामध्ये झालेला बदल हा आपल्याला सहज त्याच्यामधून दिसतो. आणि मग स्वामीजी म्हणतात तर ती व्यक्ती तीच आहे, पण ती होती कशी आणि झाली कशी तिचं हे रूपांतर झालेलं दिसतं. त्यामुळे ती म्हणते असणं उरतं, दिसणं सरतं. अगदी सहज आपल्याला कळेल. असणं उरतं, ती व्यक्ती आहे, असणं उरतं आहे, पण दिसणं सरतं. दिसत जी होती ती आधी तसं काही तिचं राहत नाही. रम्य आणि अगम्य अशा 2 शब्दांचा विचार करायचा आहे आपल्याला, त्यामुळे कळेल. मग आणखीन एक उदाहरण त्यांनी दिलं की एखादी नदी आहे, सतत त्या नदीचं पाणी वाहत आहे. आता नदीचं जे वाहणारं पाणी आपण डोळ्यांनी पाहतो आहे, क्षणापूर्वी जे होतं ते नाही आहे, कारण ते वाहतच असतं सारखं. अगदी सतत ते नवीनच पाणी येत असतं, जात असतं, येत असतं असं आहे. आणि हे दिवस रात्र अखंड चालू असतं. मग असं जर अखंड चालू आहे ओघ तिचा अशा नदीचा, आणि त्या नदीला एखादं नाव मिळतं. अगदी गाव तिथे नदी, त्यामुळे नदी आपल्या गावामध्ये अशा नदीचं नाव पण घेतलं. सारखं पाणी वाहत आहे सगळीकडे, हेच की ओघ जातो आहे, नवीन पाणी येतं आहे, जुनं जातं आहे. अगदी खरं आहे, पाणी काही एका जागी स्थिर नाही, टिकत नाही आहे. किंवा नाव टिकतं, पाणी टिकत नाही. म्हणजे जसं माणूस आहे परंतु तो दिसत नाही आहे, तसा दिसण्यात फरक पडला आहे. तसं नाव तेच आहे, पण नदी पाणी जे आहे ते मात्र सातत्याने क्षणाक्षणाला वेगळं वेगळं आहे. आता त्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं की काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला दाखवता येत नाही आहे, शब्दांनीच आपल्याला त्याचा अर्थ कळतो. आता परदेशातली मंडळी समोर श्रोते म्हणून त्यांच्या आहेत, त्यामुळे त्यांनी गमतीनं म्हटलं की महिन्याच्या तारखा, आठवड्याचे दिवस याचं काही प्रत्यक्ष दर्शन घडत नाही. काही आपल्याला ते समजूनच घ्यावं लागतं ना. आपण कॅलेंडरवरती तारीख म्हणजे येणारा नंतरच्या दिवशी काय काय आपले कार्यक्रम आहेत ते बघण्यासाठी आपण बघतो. तर हे सगळं जे आहे ते सगळं म्हटलं तर मूर्त आहे, म्हटलं तर त्याचं अस्तित्व आहे, पण त्याचं काही आपल्याला दाखवता येणार नाही आहे. ते फक्त आपण अस्तित्व समजून घेऊ शकतो. गणिताचे अंक असतात, अगदी 1 ते 100 लाखपर्यंत आपण मोजले, ते की आपल्या डोळ्याला दिसत नाही आहेत. अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या आपल्याला दाखवता येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, पण आपल्याला कळतात, समजूत आपल्याला घेता येते. आपण काय हे पहा 4 असं दाखवू शकणार आहोत का? 4 वस्तू आपण दाखवू की हे 1, 2, 3, 4 असं मोजू, पण 4 दाखवा. 4 कसे दाखवणार? त्या 4 ह्या शब्दासाठी आपल्याला 4 वस्तू दाखवायला लागतील. कुठल्याही प्रकारच्या समान दाखवा नाही तर विषम दाखवा. 4 माणसं तर आपण 4 हा आकडा नाही दाखवू शकणार, 4 व्यक्ती दाखवू शकू. तसं म्हणाले आहे की ही जी काही मनाची टांगसाळ आहे त्याच्यात अशा अनेक कल्पना असतात. त्या मनाच्या टांगसाळीतल्या कल्पनांची जी नाणी आहेत त्या नाण्यांमधलं हे असं सारखं समजून घेण्याचं परिवर्तन आहे, बदल होत असतो. आकडा 4च, त्या 4च्या ठिकाणी तुम्ही चोर म्हणा, माणसं म्हणा, सज्जन म्हणा, संत म्हणा, आकडा तोच. त्याच्यात काही बदल 4च शब्द वापरणार, पण त्याच्यात मागे जे काही आकलन करण्याची गोष्ट आहे त्याच्यासाठी 4 हा आकडा दाखवता येणार नाही. त्याला जोडून असणारा जो शब्द आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगता येईल. असं हे लक्षात घ्यायचं. म्हणजे त्याच्या ह्या उदाहरणं देत स्वामी विवेकानंदांनी लोकांना सांगितलं, बघा आता डोळ्याला जे दिसतं आहे ते आपण पाहू शकत नाही. डोळ्यात घातलेलं काजळ आपल्याला कसं दिसणार? मग आपल्याला आरशाची मदत घ्यावी लागेल, मग आपल्याला कळेल. आपल्या चेहऱ्यावर लागलेला काय काळं डाग लागला की आपल्याला तो दिसला नाही, कोणाला तरी सांगावं लागेल की आपला बघायचं असेल तर आपल्याला आरशात बघावं लागेल.
याचा अर्थच असा आहे की काहीतरी आश्रय घेतल्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. आश्रय घेतल्याशिवाय ज्ञान होत नाही. तसं या मायेचा आश्रय आहे, मग ब्रह्माचं ज्ञान होणार आहे. असं स्वामींनी अगदी सहजपणानं उदाहरणाने आपल्याला पडते. माया हा असाच एक आरसा आहे. माया हा एक आश्रय आहे. त्या आश्रयाने आपल्याला ब्रह्माचं ज्ञान होईल. मग जे काही आपल्याला नजरेने दिसत नसलं, नाही दिसत, डोळ्यांनी दिसतच नाही आहे, पण आश्रय घेतला आरशाचा की मग आपल्याला दिसत आहे. तसा ह्या मायेचा, दृश्य जगाचा, ती खोटी असू दे, कल्पनेतली असू दे, तरी देखील तिच्या आश्रयाने आपल्याला हा अनुभव येतो. कितीतरी गोष्टी अशा आहेत. आपण म्हणतो की पृथ्वी सारखी फिरते आहे, स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. आता याच्याबद्दल आपलं काही दुमत नाही आहे. ज्यांनी कोणी पुराव्यादिशी सिद्ध केलं ते सिद्ध झालं, आपण मान्य केलं आहे. ते आपण मान्य करतो की हो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरते. पण आपण स्थिर आहोत. आपण सगळ्या स्थिर जमिनीवर घरं बांधतोय, कारखाने बांधतोय, चालतोय, रस्ते बांधतोय, सगळं करतोय. आपल्याला असं जाणवतं का की आपण फिरतोय? काही नाही. असं काही आपल्याला वाटत नाही. आपण आपली हालचाल होत नाही, आपण फिरत नाही आहोत, आपल्याला अस्थिरपणा वाटतो, अशाचा काही भाग नाही. पण पृथ्वी स्वतःभोवती फिरते आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ही गोष्ट पण आपण नाकारत नाही आहोत. हे जसं आहे, तो जो काही आश्रय आहे तो घ्यावा लागतोच. तत्वाचा आश्रय घेऊनच आपल्याला हे मान्य करावं लागतं. मग त्याला आणखीन त्यांनी व्यवहारातलं उदाहरण दिलं की बादली आहे, त्या बादलीवर आपण लहानपणी शाळेमध्ये प्रयोग करायचो. ती काठी आपण पाण्यात ठेवली की ती वाकडी दिसते, सरळ असली तरी. व पाण्यात बुडालेली काठी ही खालून वाकडी दिसते, वरून ती सरळ असते, परंतु खाली गेली ती वाकडी दिसते. किंवा आकाश आहे, त्या आकाश आपण डोंगराला चिकटलं आहे असं म्हणतो. प्रत्यक्ष आपण डोंगरावर गेलं की कळतं की अरे कुठे चिकटलं आहे आणखीन, कारण तो सगळा भास आहे. पण या सगळ्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की हे जरी भास असले तरी हे दृश्य जगातले म्हणजे मायेतले भास आहेत. याच्याशिवाय परब्रह्म कळणार नाही, ही गोष्ट पण तितकीच खरी आहे. त्यामुळे याच्या आश्रयाला जावं लागतं. भास जरी झाले, म्हणजे तो माया जरी झाली तरी त्या मायेशिवाय आपल्याला कळणार नाही. मग अशी जसं सशाचे शिंग म्हटलं किंवा त्रिकोणी चौकोन कसा असेल, तर अशा ज्या काही गोष्टी असतात या सगळ्या ज्या आहेत या किंवा स्वप्नसृष्टी, या सगळ्या गोष्टी म्हणजे माया आहे आजच्या समासातली. पण माया असल्याशिवाय ब्रह्म कळत नाही. त्या मायेचा आश्रय असणार, त्या मायेच्या आश्रयाशिवाय आपल्याला हे कळणार नाही, असं त्यांनी आपल्याला स्पष्टपणा सांगितलं. छान तो मुळातला लेख पण सगळा वाचण्यासारखा आहे. सगळा काही आत्ता आपण घेणार नाही आहोत, पण आपल्याला जो ब्रह्ममायेचा अर्थ कळावा आणि तो त्यांनी कसा उदाहरणाने सांगितला हा आपल्याला कळण्यापुरता हे काय. स्वामीजींचं छान असायचं. स्वामीजी बोलत राहायचे, श्रोते ऐकत राहायचे, मंत्रमुग्ध व्हायची मंडळी. कारण उदाहरणं अशी रोजच्या जीवनातली त्यांनी दिलेली असायची. एक दिवस त्यांनी मंत्र म्हणजे काय असा त्यांनी विचारला, तर त्यांनीच तो श्रोतेच असं म्हणाले की स्वामीजींचं बोलणं जे आहे ना ते म्हणजे मंत्र आहे. म्हणजे जणू काही ते बोलतात ते मंत्रासारखंच बोलतात. मन वाचा तीत म्हणजे मनाने किंवा कल्पनेनी किंवा वाणीनी सांगता येणार नाहीत अशा गोष्टींचं ब्रह्म आपण म्हणतो. पण ते सुद्धा सहजपणानं आपल्याला कळतं ह्या उदाहरणांच्या साहाय्याने. म्हणून ब्रह्म प्रज्ञाचक्षुनी पण दिसत नाही, म्हणजे ह्या चर्मचक्षुनी तर नाहीच, पण प्रज्ञाचक्षुनी पण कळणारी गोष्ट नाही आहे. ते सगळं असं मायेने झाकलं गेलेलं आहे. पण हीच आपल्याला मायेचा आश्रय नसेल तर ते कळणार नाही आहे. त्यामुळे हे सगळं समजून घेण्याचा हा प्रकार आहे. असं या अखंड ध्यान निरूपणातल्या या शेवटच्या समासाने हा दशक त्यांनी संपवून आपला विषय अशापर्यंत आणलेला आहे. अगदी चांगली गोष्ट आहे. पुन्हा आता पुढले जे 5-6 दशक आहेत त्याला म्हटलं तर रिव्हिजनच आहे. म्हणजे 20व्या दशकामध्ये आता काही दशकापर्यंत आता काही नवीन विषय तर घेणार नाही आहे, परंतु झालेला विषय पुन्हा हे सगळं कळायला आपल्याजवळ चातुर्य पाहिजे, बुद्धिमत्ता पाहिजे. त्यामुळे पुन्हा आपल्याला पुढल्या दशकामध्ये आत्मदशक नाव दिलं आहे. आधीच्या दशकाचं म्हटलं अखंड ध्यान म्हटलं आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या की ते अनुसंधान ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. आता त्यांनी आपल्याला म्हटलं की आत्मदशक, पुढला दशक जो आहे तो आत्मदशकाचा आहे, पण तो कळायला आपल्या अंगी चातुर्य असायला हवं. पहिला समास चातुर्य लक्षणाचा दिला आहे, तो आपण शुक्रवारी बघूया. आज थांबूया, मायेतून जरा बाहेर येऊया. तव स्मरण संतत स्फुरणदाया माघडू त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडू स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडू तुझ्या समय्या मुची तनु हि देशकारी पडू. जय जय रघुवीर समर्थ.